आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून चर्चा, प्रतिक्रिया, मुलाखती सुरू आहेत। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांच्या माध्यमातून ह्या मुलाखती सुरू आहेत। जनतेतील प्रश्न, जनतेच्या समस्या, मेहकर विधानसभेचे चित्र काय राहील असा अंदाज किंवा मतदारांच्या, नागरिकांच्या, नेत्यांच्या प्रतिक्रिया घेणे सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर 16 सप्टेंबर रोजी मेहकर तालुक्यातील उकळी व परतापूर या ठिकाणी जाऊन ग्रामीण पातळीवर मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी जनतेशी संपर्क करून जनतेच्या मनातील आमदार कोण हे पाहण्याचा प्रयत्न केला। सत्यजित लाईव्ह न्यूज मेहकर विधानसभा निवडणुकी संदर्भात मेहकर मतदारसंघामध्ये ग्रामीण भागात, शहरी भागात या ठिकाणी काय अडीअडचणी येतात, काय समस्या येतात, कोण आमदार निवडून येईल किंवा कोणत्या पक्षाचा येईल या संदर्भात आपण ग्रामीण भागात शेतकरी, महिला वर्ग, युवा वर्ग यांच्या मुलाखती व प्रतिक्रिया घेत आहोत। आज आपण या ठिकाणी परतापूर या ठिकाणी उभे आहोत। या ठिकाणी काही मंडळी आहेत आपल्यासोबत, त्यांच्यासोबत बोलूया आपण। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? रुपराव ठोकळ। काय वाटतं मेहकर मतदारसंघ? त्या रायमुलकर साहेबांची दिलबा कामं केले का त्यांनी? हो, चांगले कामं केले एकदम। महाविकास आघाडीवाले म्हणतात की बा त्यांनी विकासच नाही केला 15 वर्षात। ते काय विरोधकाला बोलायला चान्सेस पाहिजे असतो काही असं का? हो, आमदार साहेब येतात समजा 100% रायमुलकर साहेब येणार। मामा आपलं काय मत आहे? रामोलकरच येणार। काय नाव आहे तुमचं? शामराव जातो। आमदार साहेबांनी विकास केला का? विकास केल्यानं तर काय रोड चालू देत ना। बरं, आणि हे बाकीची मंडळी मग काँग्रेस, राष्ट्रवादी हे ते बी आहेत माग त्याच्या। आमदार साहेब येतात समजा। हो, माझं नाव संतोष वाघ, राहणार परतापूर। या विधानसभेमध्ये कोण येईल निवडून? विधानसभेमध्ये मिश्र सरकार होणार आहे यावेळेस। नाही, मेहकर विधानसभेत कोण निवडून येईल? विधानसभेत कसं झालं, हे झालं चॉकलेट सरकार। बरं चॉकलेट फेकते कुणीकडे बी, बरं याच्यावर काय आमचा भरोसा नाही। बरं, काय समस्या आहे? आम्ही वेळेवर ठरवू काय करायचं। बरं, म्हणजे नक्की कोण येईल काही अजून नक्की नाही? नाही, तसं काय गॅजेट नाही, पण या सरकारवर लोक नाराज आहे, एवढं ठामपणे सांगतो। बरं, नाव काय आपलं? पंजाब जाधव, बरं, गाव? सुकळी। बरं, या विधानसभेच्या निवडणुका आहेत आता, हो, कोण निवडून येईल? महाविकास आघाडी। बरं, उमेदवार कोण द्यायचा? ते ठरवलं ना, तर कोणता असला तरी। जागा काँग्रेसला सोडा म्हणतात एक, आणि उबाटाला सोडा म्हणतात एक। हो, अजून त्यांचं ठरलंच नाही। उबाटाल सुटल। उबाटाला सुटेल का? हो, त्यांचा उमेदवार असेल ना एखादं, काही असं नाव वगैरे तुमच्या याच्यात मनात? सिद्धार्थ खरात। सिद्धार्थ खरात। हो। काय नाव आपलं? माझं नाव दिलीप बोरे, बरं, राहणार चिंचोली बोरे। बरं, आता मेहकर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत, कोण येईल निवडून? विकास कामाचा जर फार मोठा प्रोपोगंडा तयार केलेला आहे महायुती सरकारच्या उमेदवारांनी। बरं, वास्तविक पाहता तुम्ही जर ग्राउंड रिपोर्ट बघितला प्रत्येक गावचा, तर जलजीवन विहिरीच्या कामामध्ये प्रचंड प्रमाणाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि अतिशय फार मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे। विहिरी खोदून टाकली, कुठं पाईप नाहीत, कुठं पाईप। विकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल का महायुतीचा येईल? सध्याच्या परिस्थितीनुसार विचार जर केला तर यामध्ये सध्या जागा कोणत्या पक्षाला सुटते अजून हे अनिर्णित अवस्थेत आहे सध्याच्या आजच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये, तारखेमध्ये। बरं, तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करता? मी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचं काम। काँग्रेस पक्षाचं? काँग्रेसला हा मतदारसंघ सुटावा अशी मागणी आहे, मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे हा मतदारसंघ जाण्याची मानसिकता किंवा एक आहे चर्चा किंवा त्यांच्याकडे जाणार आहे। मग त्यांना मतदारसंघ गेल्यावर तुम्ही कामं करणार का? तर माझं म्हणणं आहे की आम्ही महाविकास आघाडीचा युती धर्म पाळू, त्याच्यात काही शंका नाही। पक्षाने आणि पक्षश्रेष्ठीने, तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांनी जो काही निर्णय घेतला तो आम्हाला मान्यच आहे। आणि बाळासाहेब ठाकरे गटाकडे जर जागा गेली तर काँग्रेसवर अन्याय होईल असं तुम्हाला वाटत नाही का? 100% अन्याय होईल। याच्या मागचं कारण असं आहे की मेहकर नगरपालिका काँग्रेसचं त्यामध्ये मेजॉरिटी आहे चांगल्या पद्धतीनं, नगरसेवक भरपूर निवडून आलेले आहे। लोणारमध्ये तसंच आहे। जिल्हा परिषदमध्ये 2 नंबरचं मतदान जे आहे जिल्हा परिषदच्या उमेदवाराला काँग्रेसच भेटलेलं आहे। 1 नंबरला जिथे जिल्हा परिषदचा उमेदवार आहे जानेफळ सरकार असेल, त्या ठिकाणी देवानंद भाऊ पवार असतील, आमचे सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यांच्यासून, तर ते पण काँग्रेसचा मतदारसंघ निवडून आलेला आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचाच मेहकर मतदारसंघावर दावा प्रबळ आहे असं तुम्हाला वाटत नाही का? 100% वाटतं, कारण आम्ही मेरिट लिस्ट अनुसार जर विचार केला, ग्राउंड रिपोर्ट अनुसार जर विचार केला तर काँग्रेसची ताकद मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठी आहे, उबाटा गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत जर विचार केला तर। सिंधू शालिग्राम नरवळे राहणार शहापूर। बर,
मग त्या लाडके बहिणीचे पैसे मिळाले का? हो किती पैसे मिळाले? 3000 बर, कशी योजना ती? चांगली. बर. तर विधानसभेच्या निवडणुका येतात पुढं, कोण येईल निवडून आपल्या मतदारसंघात? ज्याने पैसे दिले ते शेतीला निवडून. बर, महायुतीचं सरकार आहे, शिंदे साहेब, आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब येत आहेत आपल्या मेहकर मतदारसंघात. हो आमदार साहेबाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? चांगले आहे. चांगले आहेत ना, येऊ शकता समजा निवडून. हो मामा कोण येईल निवडून? संजय हा, रायमुलकर. संजय रायमुलकर साहेब येतील निवडून. बर बर बर. काही शेतकऱ्याचे प्रश्न आहे का गावात? कामं झाले का? झाले का? हो ना, काय नाव आहे तुमचं? तेजराव जाधव. बरोबर, उकळे सुकळेचेच. कोणताही एक आमदार होईल. कोणतं मग नाव कोणी सांगा ना, येईल कोण हे येईल? नाही सांगता येणार. नाव नाही सांगता येणार. नाव काय तुमचं? विजय परमेश्वर नवले, राहणार? सुकळी. या विधानसभेच्या निवडणुका आहेत आता, हा. कोण निवडून येईल? मला काय सांगता येत नाही. झाली इथं रायमुलकर साहेबाचा जोर आहे जरा. रायमुलकर साहेबाचा हो, ते कामं बिमं असल्यामुळे कामं केले 15 वर्षात आहे ना, का नाही केले? गेले की ते विरोधी पक्षवाले म्हणतात कामच नाही केले. आम्हाला तर आहे, आमच्या गावात आहेत कामं जरा. तुमच्या गावात आहे तर मग कोण येईल निवडून? आता येईल उद्धव ठाकरे. विधानसभेत कोण येईल? उद्धव ठाकरे तर ते तिकडे आहे. आपल्या मतदारसंघात कोण येईल? शिवसेनेचाच येईल. शिवसेनेचे 2 गट आहेत, एक आमदार संजय रायमुलकर आणि एक त्याचा गट आहे आलं. कोण निवडून येईल? ते शिंदे गटाचे आपल्या याचे येणार, उद्धव गटाचे येणार आहे. शिवसेनेचे 2 गट आहे, शिंदे गट एक, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एक. कोण निवडून येईल? उद्धव बाळासाहेब ठाकरेचा गट. मेहकर मतदारसंघात कोण येईल? संजय रायमुलकर. हा? संजय रायमुलकर. कोण्या सांगतो जरा? मेहकर तालुका. संजय रायमुलकर. संजय रायमुलकर. पुरुषोत्तम ढेंगळे, बर, गाव? बोरी. बर, या मेहकर मतदारसंघाच्या निवडणुका येतात विधानसभेच्या. हा, कोणाचं वातावरण आहे? कोण निवडून येईल? डॉक्टर संजय रायमुलकर. संजय रायमुलकर साहेब. त्यांनी कामं गिमं केले का? हो, विरोधी पक्षवाले म्हणतात त्यांनी काही विकास केलाच नाही. नाही विकास मग केला कोण? मग तेच ना मग. विरोधी पक्षवाले म्हणतात, मग विरोधी पक्षवाल्याने काही करेल का? हो हो, ते बरोबर. 40 वर्षात त्याचं एखादं काम दाखवा. हो आता बोरीत आमच्या पूर्ण खासदार साहेबाचं आणि आमदार साहेबाचं काम आहे. बर पूर्ण बर क्षेत्रस्थ ते सर्व झालेले आहेत आमचे. बर. हो, ते निवडून येतील समजा. येतातच ना. समजा नाही येतात. बर बर बर. धन्यवाद. नाव काय आपलं? दिलीप दिगंबर नालेगावकर, उपसरपंच उपसरपंच उकळी. उकळी. बर, आता विधानसभेच्या निवडणुका येतात, हा, कोण निवडून येईल आपल्या मतदारसंघात? आपल्या मतदारसंघात संजय रायमुलकर साहेबच निवडून येणार. बर कारण आपल्या त्याच्या कार्यकाळात चांगला विकास झाला उकळी गावचा. बर. त्या लाडकी बहीण योजना सुरू केली होती सरकारनं, त्याचा काही आपल्या महिला वर्ग गावामध्ये फायदा झाला का त्याचा काही? पूर्ण फायदा झाला. बर, अजून काही अपेक्षा आहे का तुम्हाला आमदार साहेबाकडून विकासाची? नाही, विकासाची भरपूर कामं होऊन राहिलेत आणि करतील, निवडून आल्यावर पण करतील ते. बर ही आम्हाला अपेक्षा बर. ग्रामपंचायतच्या वतीनं आमच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण होईल. ग्रामसेवक साहेब, नाव काय तुमचं? मी आरजी कृपा. बरं, उकळी सुकळीमध्ये विकास झाला का साहेब? मला पदभार घेऊन तर आज गेले 8च दिवस झालेले आहेत, बरं. परंतु एकंदरीत जो आराखडा बघतोय मी, बऱ्यापैकी म्हणजे प्रशासना दृष्टीनं जे बघतोय मी, बर. फरक खूप सारा पडलेला आहे. म्हणजे अगोदर बी तुम्ही तालुक्यात कोणत्या कोणत्या हा, गावाला कोणत्या ना असाल कोणत्या ना? ग्रामपंचायत जरी नसले तरी दुसऱ्या एखाद्या गावाला असं नाही, नाही. त्या या- गावात झाले का विकास? हो म्हणजे गेल्या 5-10 वर्षाच्या तुलनेत, हो 10-20 वर्षाच्या तुलनेत म्हणू शकतो आपण, बर बऱ्यापैकी विकास आहे. बर आणि माननीय महोदय साहेब जे आहेत, बर प्रत्येक गोष्टीची वैयक्तिक जाण घेतात, बर त्याचं नोंद घेतात आणि 100% यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आमदार संजय रायमुलकर साहेब गावातील समस्याची चौकशी हो, करतात, करतात. विचारपूस करतात, करतात अडी अडचणी असल्या तर करतात. तुमच्या किंवा गावकऱ्याच्या संपर्कात राहतात. इव्हन म्हणजे ग्रामस्थांच्याच नाही, हो कर्मचाऱ्यांच्या सुद्धा, कर्मचाऱ्यांच्या सुद्धा. किंवा तुम्हाला काय अडचणी येतात, हो. काम करण्यास काय अडचणी हो. येतात, मग ते आता योगायोगानं साहेब हे त्या नीती आयोगाचे अध्यक्ष सुद्धा आहेत महाराष्ट्र राज्याचे. बर बर. याच्यातूनही त्या समस्या बऱ्यापैकी त्यांनी सोडवलेल्या आहेत. धन्यवाद. हो. नाव काय आपलं? किशोर मोतीराम सिरलोडे, बर, राहणार उकळी. बर. मेहकर मतदारसंघामध्ये निवडून कोण येईल आता या निवडणुकीत? मेहकर मतदारसंघात जे चालू आमदार आहेत बर, काय नाव डॉक्टर त्यांचं? संजय रायमुलकर बर हेच निवडून येतील. बर
त्यांनी कारण उपरी सुपरीत भरपूर कामं केलेली आहेत बर आणि त्यांची कामं चालू आहेत. बर आणि माझी एक अशी विनंती आहे बर की आपल्या मेहकर मतदारसंघामध्ये डॉक्टर संजय रायमुलकर यांनी पुन्हा एकदा आमदार व्हावा बर अशी माझी इच्छा आहे. दुकानदार नाव काय आपलं? संजय उद्धव पंधरकर, बर गाव उकळी. अवकळी. बर आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. कोण निवडून येईल याच्यामध्ये? तिच्यामध्ये कोण कोण उभे आहेत? सध्या संजय रायमुलकर साहेब येतात आणि महाविकास आघाडीचा जागेचाच मेळ नाही, उमेदवाराचा मेळ नाही. रायमुलकर साहेब निवडून येतील. महायुतीकडून रायमुलकर साहेबच येतात. हो. बर ते निवडून येतील समजा. काम धंदे केले का त्याने विकासाचे 10-15 वर्षात? केले तर काही केले काही नाही. आता कसं असते आपापल्या परीने. काही राहिले काही केले पण केले समजा. हो. म्हणजे निवडून येऊ शकता समजा ते. हो. बर आपल्या सोबत आहे गजूभाऊ गाडेकर, जे मेहकर तालुक्यातील फरदापूर या ठिकाणी राहतात. मेहकरच्या गाभण्या हॉस्पिटल समोर त्यांची पानपट्टी आहे. आपण त्यांच्याशी विचारून घेऊ. गजूभाऊ नमस्कार. नमस्कार. तर मेहकर विधानसभेच्या निवडणुका आहेत आता. आपल्या मेहकर मतदारसंघात कोण निवडून येईल? आमदार डॉक्टर संजय रायमुलकर. त्यांनी कामं वगैरे केले का काही? कामा गिमा म्हणजे विषय असा आहे की ती प्रत्येक सुखात दुखात, काही हॉस्पिटलचं काम असो, काही अडी अडचणी असो, म्हणजे आम्ही डायरेक्ट फोन करतो. बर अलीकडे आणि विशेष म्हणजे त्याने कामं बी फार चांगली आणि आणि दुसरी गोष्ट काही रस्त्याचं काम असेल, काही नाले असतील, काही आमच्या फडदापूरचं ग्रामपंचायतचं काम असेल, तर एक फोन लावायचं काम आहे. 100% काम म्हणजे कामच झालं. ते महाविकास आघाडीचा त्याला एखादा त्या उमेदवार डबल असलं चांगलं टक्कर मारतं मग नाही, ते शक्य नाही. ते नाही का? हे निवडून येतील 100% निवडून. आजच आमदार साहेबांना आजच गुलाल घ्या. नमस्कार. नमस्कार. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत 1-2 महिन्यामध्ये. कोण निवडून येईल आपल्या मतदारसंघात? आपल्या मतदारसंघात रायमुलकर साहेब. बर काही कामं केले का त्यांनी 10-15 वर्षात? वा काम बिगर कामाचे आमच्या गावात गिरी दिला पाहिजे ना. गेल्या बिरे मग गावातले रस्ते काही रस्ते आहेतच ना. पाण्याची व्यवस्था पाणी व्यवस्था केली ना त्यांना. बर काय नाव तुमचं? भास्कर बाबूराव खनपटे, राहणार परतापूर. बर मामा कोण निवडून येईल? रायमुलकर. बर मेहकर मतदारसंघात हो. कोण येईल निवडून? डॉक्टर संजयजी रायमुलकर. बर विरोधी पार्टीवाले म्हणतात त्यानं कामच नाही केले काही. नाही इथे यांनी भरपूर कामं केलेले आहेत, त्यांच्यामुळे विजय यांचाच राहणार यावर्षी. बर कोण येईल निवडून? रायमुलकर. बर रायमुलकर येणार आहेत. बर त्यांनी भरपूर घरकुले दिली. हा भरपूर घरकुले दिली त्याने. बर बर हो. रोड दिली पुन्हा गावात. रोड दिले का? हो. बर काय नाव तुमचं? साहेबराव लांडी. बर बर